नमस्कार, मी डॉक्टर विनय थोरात आणि आज आपण माहिती घेणार आहोत अल्सर ह्या विषयावर। आता अल्सर म्हणजे काय? अल्सर म्हणजे जखम, म्हणजे अंगावर कातड्यावर झालेल्या जखमेला देखील अल्सर म्हणतात। जठरात झालेल्या जखमेला किंवा पक्वाशयात झालेल्या जखमेला देखील अल्सर म्हणतात किंवा मोठ्या आतड्यात झालेल्या जखमेला देखील अल्सर म्हणतात। त्यामुळे अल्सर हा कुठल्या भागात आहे हे महत्त्वाचं आहे। जसं जठरात किंवा पक्वाशयात झालेल्या अल्सरला किंवा अन्ननलिकेत झालेल्या अल्सरला आपण पेप्टिक अल्सर असं नाव देतो। तसंच मोठ्या आतड्याला झालेल्या अल्सरला आपण कोलायटिस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असं नाव देतो। कातड्यावर झालेल्या अल्सर्सला वेगवेगळी नावं आहेत, पण आता आपण आज बघणार आहोत पेप्टिक अल्सर विषयीची माहिती। जठरात दोन प्रकारचे पदार्थ तयार होत असतात, ऍसिड आणि पेप्सिन, आणि हे दोन्हीही पदार्थ जठराच्या आतील भागाला असलेल्या लायनिंगला हानिकारक असतात। ते पदार्थ अन्ननलिकेला देखील हानिकारक असतात आणि पक्वाशयाला देखील हानिकारक असतात। पण सुदैवाने जठराचं आतलं कातडं, ज्याला आपण म्युकोजा म्हणतो, ह्याच्यात अनेक पदार्थ असे असतात जे त्या जठराच्या लायनिंगला ऍसिड आणि पेप्सिन पासून संरक्षण देतात। तसंच अन्ननलिकेचंही आहे आणि पक्वाशयाचं देखील आहे, डिओडेनमचं। जेव्हा हे संरक्षण कमी पडतं किंवा आपण एखाद्या पदार्थाचं सेवन करतो ज्याच्याने हे संरक्षण कमी पडतं, जसं काही गोळ्या, काही औषधं, उदाहरणार्थ पेन किलर्स, किंवा जेव्हा एखादी व्यक्ती स्मोकिंग करते तेव्हा हे संरक्षण कमी पडतं, तेव्हा ऍसिड आणि पेप्सिन ह्याचा मारा होऊन अन्ननलिकेला, जठराला किंवा पक्वाशयाला, डिओडेनमला जखम होते आणि ह्या जखमेला डिओडेनल अल्सर असं म्हणतात किंवा गॅस्ट्रिक अल्सर असं म्हणतात किंवा इसोफेजायटिस असं म्हणतात। आणि पेप्सिन आणि ऍसिड मुळे झालेली ही जखम ह्याला एक टर्मिनॉलॉजी म्हणजे पेप्टिक अल्सर अशी वापरली जाते। तर मग आता हा पेप्टिक अल्सर होतो, त्याच्या पेशंटच्या किंवा रुग्णाच्या तक्रारी काय असतात? एक तर जखम झालेली आहे, त्यामुळे पोटात दुखायला सुरुवात होते आणि जठर इकडे असतं, अन्ननलिका इकडे आणि पक्वाशय म्हणजे डिओडेनम इकडे असतं, त्यामुळे ह्या भागात वरच्या पोटाच्या पेशंटला दुखायला सुरुवात होते। तसंच ऍसिड मुळे जळजळायला देखील सुरुवात होऊ शकते या व्यक्तीला। तिसरं म्हणजे जर का हा अति प्रमाणात अल्सर असेल तर काही लोकांना त्याच्यातनं ब्लिडिंग किंवा रक्तस्राव देखील होऊ शकतो। तर आपण पाहूया की हा पेप्टिक अल्सर होतो का? पेप्टिक अल्सर होण्याकरता अनेक कारण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्मोकिंग। जे लोक सिगरेट ओढतात त्यांच्यात पेप्टिक अल्सरचं प्रमाण फार अधिक प्रमाणात आढळतं। तसंच जे लोक पेन किलर्स घेतात किंवा रक्त पातळ होण्याकरता ॲस्प्रिन किंवा क्लोपिडोग्रेल ह्या गोळ्या घेतात, त्यांना देखील पेप्टिक अल्सरचा प्रचंड धोका असतो। कारण पेप्टिक अल्सर होण्यापासून बचाव करणारे जे पदार्थ आहेत शरीरात, प्रोस्टाग्लॅन्डिन्स नावाचे, ते ह्या औषधांमुळे त्यांचं प्रमाण खूप कमी होतं आणि जखमा व्हायला सुरू होतात अन्ननलिकेत, जठरात किंवा पक्वाशयात। तर अन्ननलिकेत झालेल्या जखमांना आपण इसोफेजायटिस म्हणतो, ज्याच्याने छातीत जळजळ होते। जठरात झालेल्या जखमेला आपण गॅस्ट्रिक अल्सर म्हणतो आणि पक्वाशयात म्हणजे जठरानंतरचा आतडीचा पहिला भाग आहे लहान आतड्याचा, त्याच्यात झालेल्या अल्सरला आपण डिओडेनल अल्सर असं म्हणतो। आणि या सगळ्यांना मिळून एकत्र जी टर्मिनॉलॉजी आहे ती आहे पेप्टिक अल्सर। आता एखादा रुग्ण जेव्हा पेप्टिक अल्सरच्या तक्रारी घेऊन येतो, म्हणजे पोटात जळजळतंय किंवा पोटात दुखतंय, तर सर्वात सोपी निदान पद्धती ह्याच्याकरता आहे ते एंडोस्कोपी। एंडोस्कोप म्हणजे काय? हे बघा, एक नलिका आहे ज्याच्या टोकाला एक कॅमेरा आहे, एक चांगला लाईट आहे आणि ती तोंडावाटे गिळायला दिली जाते आणि त्याच्याद्वारे आपल्याला आत काय काय चाललंय जठरात, पक्वाशयात, अन्ननलिकेत ते आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसतं, एका सीसीटीव्ही सारखं, पण तो अति सूक्ष्म सीसीटीव्ही म्हणायला लागेल।
आणि ह्या एंडोस्कोपीच्या 2-3 मिनिटाच्या तपासणीत आपल्याला पूर्णपणे माहिती मिळू शकते की या व्यक्तीला अल्सर झालेला आहे का नाही. इथे आपण पहा, हे जठर आहे, हे त्याची नॉर्मल लाइनिंग आहे, जठराची आतली लाइनिंग, आणि इथे त्याला जखम झालेली आहे. ह्याला आपण गॅस्ट्रिक अल्सर म्हणतो, म्हणजे जठराला झालेली जखम, आणि थोड्या प्रमाणात ह्याच्यातनं रक्तस्राव होत आहे. इथे दिसत आहेत हे काळे काळे डाग. तसंच बघा, ही अन्ननलिका आहे, एंडोस्कोपीद्वारे आपल्याला दिसते. जठर आणि अन्ननलिकेचा हा जोड आहे. जठरातल्या ऍसिडमुळे अन्ननलिकेला जखमा झालेल्या आहेत, त्यामुळे छातीत जळजळतंय. तसंच एंडोस्कोपद्वारे तुम्ही पक्वाशयात देखील जाऊ शकता, डिओडेनम मध्ये. तिकडे अल्सर असलं तर त्याचं अगदी सहज निदान होतं. आणि फायद्याची गोष्ट ही आहे की एक 4 ते 6 आठवडे जर का तुम्ही औषधं घेतली पेप्टिक अल्सरवर, तर बऱ्याच प्रमाणात ह्या अल्सर हा बरा होतो. जवळजवळ 98 ते 99% लोकांचा हा अल्सर पूर्णपणे बरा होतो. पण बरा म्हणजे कायमचा नाही, कारण पेप्टिक अल्सर ही परत परत होण्याची शक्यता असते. 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी हा अल्सर परत होऊ शकतो. त्या तक्रारी परत येऊ शकतात. पण जरुरी नाही की प्रत्येक वेळा एंडोस्कोपी करायला पाहिजे. एकदा त्याचं निदान झालं की दरवेळेस या तक्रारी झाली की त्या औषधाचा कोर्स कराव्या. त्याला सगळ्यात कॉमन औषध आहे प्रोटॉन पंप इनिबिटर. दिवसातनं 1 गोळी 4 ते 6 आठवडे घेतली तर बऱ्यापैकी आराम मिळतो. लक्षात घ्या, गोळी सुरू केल्यावर 5 ते 6 दिवसात तुम्हाला बरं वाटतं, पण अल्सर बरा होत नाही. त्याला 6 आठवडे किंवा 4 आठवडे गोळी ही घ्यायलाच लागते. त्यामुळे अर्धवट कोर्स सोडून. तर पेप्टिक अल्सरमुळे काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पेप्टिक अल्सरला जर का आपण व्यवस्थित ट्रीट नाही केला तर छिद्र पडू शकतं आतड्याला, ऑपरेशनची पाळी येऊ शकते, किंवा रक्तस्राव होऊ शकतो, रक्ताच्या उलट्या होऊ शकतात, गुदद्वारा वाटे, शौचा वाटे रक्त जाऊ शकतं आणि परत जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेप्टिक अल्सर हा आजार लाईटली घेऊ नये, त्याच्यावर व्यवस्थित उपचार करावे. पेप्टिक अल्सर मग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, तर काही लोकांनी असा शोध लावलाय की हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या एका जीवाणूच्या इन्फेक्शनमुळे पेप्टिक अल्सर होतो. तो जीवाणू आपल्याला सहज ओळखता येतो एंडोस्कोपीत काही टेस्टद्वारे, आणि तसा असेल तर एक 7 ते 14 दिवसाचा कोर्स असतो तो जीवाणू नष्ट करायचा. तो कोर्स घेतल्यानंतर बऱ्याच प्रमाणात पेप्टिक अल्सर परत होण्याची शक्यता कमी होती. होत नाही असं नाही, पण शक्यता कमी होती. काय काळजी घ्यायला पाहिजे? पेप्टिक अल्सरच्या रुग्णांनी जर का तुम्ही पेन किलर्स घेत असाल तर त्याच्या बरोबर पेप्टिक अल्सर होऊ नये म्हणून प्रोटॉन पंप इनिबिटर जरूर घ्या. पेन किलर जेवणानंतर घ्या, रिकाम्या पोटी पेन किलर शक्यतो टाळा. स्मोकिंग करत असाल तर निश्चितच स्मोकिंग बंद केलं पाहिजे. हेलिकोबॅक्टर पायलोरीचं इन्फेक्शन असेल तर ते ट्रीट केलं पाहिजे. पेप्टिक अल्सर मध्ये आहार हे फार मोठा संशोधनाचा विषय होता. याच्यावर आम्ही ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक आर्टिकल पब्लिश केलं होतं की तिखट खाल्ल्याने पेप्टिक अल्सर होत नाही, पण पेप्टिक अल्सर मुळे होणाऱ्या तक्रारी तीव्र होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पेप्टिक अल्सर असला तर त्याला जळजळेल जास्त, त्याला दुखेल जास्त तिखट खाल्ल्याने, पण तिखट खाल्ल्याने पेप्टिक अल्सर हा कधी होत नाही, हे आता आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. परत मी सांगतो की हा पेप्टिक अल्सरवरचा व्हिडिओ आहे, हा तुमच्या माहिती करता आहे. तुम्हाला ज्या काही तक्रारी होत आहेत त्या पेप्टिक अल्सर नसून इतरही काही असू शकतं. त्यामुळे जरूर आपल्या डॉक्टरांकडे जावा, त्यांचा सल्ला घ्या, व्यवस्थित तपासण्या करून घ्या, त्याच्यावर उपचार करा, म्हणजे निश्चितच तुम्हाला तुमच्या तक्रारींपासून आराम मिळेल.